काय मंडळी, श्री स्वामी समर्थ. शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणं याला पण नशीबच लागते. बघा, गाईचा चीक आणलेला आहे काढून. काल पण आम्ही छान कलाकंद केलं होतं चिकाचं, म्हणजे खरवस. आणि आज पण यांनी एवढं दूध आणलं. कालचं खूप बढिया झालं होतं, मस्त पेड्यासारखं लागत होतं, म्हणून मग यांनी आज पुन्हा आणलं. तर चला मग आता आपण घोटून घेऊया. बघा, एवढं घोटून झालं. थांबा एक मिनटं. बघा मंडळी, एवढं घट्ट झालं. आणखी थोडं घट्ट होऊ देऊ. एवढं होतं दूध, तर एवढं केलं. त्याचं घुटू नाही का. आता थोडंसं आणखी होऊ देऊ, म्हणजे मग साखर टाकून देऊ. बघा किती छान कलर आला. याच्यामध्ये साखर पण टाकली, म्हणून हे थोडंसं पातळ झालं. पण हे थंड झालं की घट्ट येते छान. तुम्हाला आवडते का खरवस किंवा कलाकंद? माझ्या ज्या ताई दादांना खरवस किंवा कलाकंद आवडत असेल ना गाईचं, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. बघा माझ्या ताईंनो, आपलं कलाकंद तयार आहे. याच्यात साखर टाकली, त्याच्यामुळे थोडं पातळ झालं. पण हे थंड झालं ना की आपोआप घट्ट येते. आणि कलर पण बघा किती छान आला, ब्राऊन ब्राऊन. दूध बघा, दूध पांढरं आहे. आणि हे बघा, दोघांमध्ये फरक वाटते की नाही. पण स्मेल तर इतकी छान येत आहे ना ताई, खूप मस्त. म्हणजे ताई, मी फक्त ताई म्हटलं, पण दादांना आणि ताईंना दोघांना पण सांगत आहे. आणि जो कोणी माझा व्हिडिओ बघत आहे त्यांना पण सांगत आहे. माझ्या मैत्रिणीचा पण फोन आला होता आणि ती म्हणत होती मला गाईचं म्हणजे गाईचं जे चीक राहते ना, त्याची खरवस खूप आवडते म्हणे. पण काय करणार ग, आमच्याकडे मिळत नाही किंवा कोणी देत नाही, असं तिचं म्हणायचं होतं तिला. पण बघा, तिला म्हटलं ये माझ्याकडे, पण ती त्याच्यातही तयार नाही. पण बघा किती छान झालं ना. हे घट्ट आल्या, म्हणजे थंड झाल्यावर ना छान घट्ट येते. कोणाकोणाला आवडते ही खरवस किंवा कलाकंद? ज्या ताई दादांना आवडत असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे ते पण नक्की सांगा.